क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर केबल पार्क लिंक रोड परिसरातील विजेची दयनीय अवस्था जैसे थेच। महावितरणचे उपकार्यकारी अभियंता योगेश्वर पाटील म्हणतात, काय करायचे ते करा, तुम्ही माझे काहीच करणार नाही। पाटील आणि भरीत यांचे कारनामे होणार उघड। आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे पुरावे महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या हाती। वाचाडवीर योगेश्वर पाटीलवर कारवाईची मागणी। सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील केबल पार्क लिंक रोड खाडी भागातील वीज पुरवठा आणि विद्युत यंत्रणांची दयनीय अवस्था दिवसेंदिवस वाढत असताना परिसरातील लोंबकळलेल्या वीज तारा, वाकलेल्या विद्युत खांब, वेलींनी ग्रासलेले ट्रान्सफॉर्मर आणि उघड्यावर पडलेले मिनी पिलर यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे। विशेषतः या भागातील वायरमन अजय भरीत यांच्याकडून या परिस्थितीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता। नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही। परिसरातील वायरमन अजय भरीत हे केवळ नवीन कनेक्शन देणे आणि केबल टाकण्याची कामे आर्थिक फायद्यासाठी करतात असा आरोप स्थानिकांनी केला होता। याबाबत नागरिकांच्या तक्रारीनुसार महाराष्ट्र क्रांती न्यूजने काही दिवसांपूर्वी बातमी प्रसारित करून याबाबत सातपूर विभागाचे वरिष्ठ अधिकारी सताडे व योगेश्वर पाटील यांच्याकडे खुलासा केला असता त्यांनी सांगितले की 1 एप्रिल नंतर संबंधित वायरमन अजय भरीत यांना एरिया बदलायची कारवाई करून दुरावस्थेत असलेल्या विजेची उपकरणे बदलून देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते आश्वासन अद्याप पूर्ण न केल्याने आज दिनांक 2 एप्रिल रोजी अधिकारी सताडे व योगेश्वर पाटील यांना विचारणा केली असता त्यापैकी योगेश्वर पाटील यांनी उद्धट व उर्मट भाषेत उत्तरे देत बरीच वायरमॅन सरळ बोललेले की मला खताळे साहेब आणि पाटील साहेबांना पैसे द्यावा लागतात, मग ते चालू का मी तुम्हाला पटेल चालेल का? जे करायचं ते करा म्हणून माफ हजार म्हणत असाल तर मी म्हणतोय की तुम्ही सताळे साहेबांना भेटा, त्यांच्या एरियातलं तुमचं नाव सांगता वरिष्ठांचं म्हणून की योगेश्वर पाटील यांनी उद्धट व उर्मट भाषेत उत्तरे देत तुम्हाला काय करायचे ते करा, मी नाही कोणाला घाबरत असे बोलून आपला मुजोरपणा दाखवलाय। याबाबत महाराष्ट्र क्रांती न्यूजची संपादकीय टीम वरिष्ठांकडे तक्रार करून या मुजोर अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करणार आहे। या परिसरातील वायरमन अजय भरीत हे ग्राहकांकडून राजरोसपणे अवैधरित्या आर्थिक फायद्यासाठी रक्कम घेऊन बेकायदेशीर कामे अधिकारी योगेश्वर पाटील यांच्या वरद हस्तामुळेच करतात अशी चर्चा परिसरात जोरदार सुरू आहे। म्हणूनच अधिकारी योगेश्वर पाटील हे वायरमन अजय भरीत यांना त्याच परिसरात सेवेत ठेवतात आणि आपला आर्थिक फायदा करून घेतात असे निदर्शनास आले आहे। म्हणून या अधिकारी व कर्मचाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे। तसेच ग्राहकांकडून आर्थिक देवाणघेवाण केल्याबाबत टेस्टिंग ऑपरेशन महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या हाती लागले असून महाराष्ट्र क्रांती न्यूज ते लवकरच उघड करणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।